आम्ही सर्वजण कारोंडे गावचे सर्व मतदार आहोत आणि आमचं मतदान दहेगाव जिल्हा परिषद गट 37 मध्ये आहे. या ठिकाणी आम्ही सर्वजण मतदान हे फक्त शाहू फुले आंबेडकर या विचारांच्या उमेदवारांनाच करणार आहे. या ठिकाणी जरी भाजप असेल तरी आजपर्यंत आपण भाजप जसं सत्तेवर आलंय तो त्यावेळेस पासून हे भाजप आपल्या भागात नेहमी जातीवादी राजकारण करत आलेलं आहे. आणि आपण आता जर बघितलं तर दिल्लीमध्ये जो SC ST यांच्या बाजूनी जो विद्यार्थ्यांच्या बाजूनी कायदा आलेला होता तो यांनी 3 दिवसात बंद केलेला आहे, त्याच्यावर बॅन आणलेला आहे. आणि त्यामुळं अनेक काहीही करून आपण पुन्हा एकदा जर भाजपला साथ दिली तर पुन्हा पण एकदा पेशवाईमध्ये लोटले जाणार आहोत. आणि या दलित बांधवांना पुन्हा एकदा गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आजपर्यंत जो भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला होता तो सर्व या शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांनी त्यांना मदत केली होती, परंतु त्यांनी त्यांच्या विकासाबद्दल कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही आणि जातीवाद करत आलेले आहेत. आणि गेल्या 2-3 वर्षापूर्वी जो भीमा कोरेगाव मध्ये दंगल उसळली होती त्यामध्ये 1 नंबरचे आरोपी म्हणून या तालुक्यात जे निवडून आलेले आमदार होते, माजी आमदार रामभाऊ सातपुते, हे त्यामध्ये 1 नंबरचे आरोपी म्हणून संशयित आहेत. आणि या सर्व दलित समाजाचा आणि मीडियांचा त्यांच्यावर संशय आहे. त्यांनी किती जरी सारवासारव केली तरी या ठिकाणी त्यांनी फक्त दलित विरोधातच काम केलेलं आहे. आणि गावागावातील गुंड व्यक्ती सोबत धरून त्यांनी प्रत्येक गावामध्ये भांडणाचं आणि एकमेकांमध्ये वादविवाद कसं होतील या हिशोबाने इथं राजकारण केलेलं आहे. त्यांच्या इथं येण्याने आजपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गावागावातून अनेक केसेस दाखल झालेले आहेत. त्या ठिकाणी गोरगरिबांची ससेहोलपट होत असताना दिसत आहे. तरी आमचं सर्वांचं या कारोंडे गावातील दलित व्यक्तींचं असतील, सर्व बहुजन समाज असेल, तो फक्त आणि फक्त शाहू आंबेडकर विचारांच्या सरणीच्या माणसांच्या पाठीमागच राहणार आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी जो भाजप पक्ष आहे त्यांनी SC ST कॅटेगरीला ज्या आरक्षित जागा होत्या त्या ठिकाणी इथल्या स्थानिक उमेदवारांना संधी न देता आयात केलेले उमेदवार या ठिकाणी इथल्या जनतेच्या माती मारलेले आहेत. त्यामुळं ज्यावेळेस अडचणी निर्माण होत्या त्यावेळेस ते जर निवडून आले तर त्यांच्या पाठीमागं कुठं त्यांना शोधत फिरायचा असा हा सवाल उभा राहिलेला आहे. पण इथं या ठिकाणी शाहू आंबेडकर विचाराचे मोहिते पाटील साहेब असलेले, जानकर साहेब असलेले, त्यांनी SC कॅटेगरीमध्ये इथल्या उमेदवारांना, स्थानिक उमेदवारांना बऱ्याच ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातला दलित समाज हा जानकर साहेब आणि मोहिते पाटील यांच्या व त्यांच्या बरोबर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या बरोबर कायम राहणार आणि मतदान फक्त त्यांनाच होणार. दोन गोष्टी आहेत त्या. तुम्ही स्थानिक उमेदवाराविषयी बोलला. हा, स्थानिक उमेदवार तर तुतारीकडचे बी नाहीत, ते वेळापूर तिकडल्या साईडचे आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या जात चोरीचा मुद्दा समोर येतोय, त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने काय म्हणणं आहे? आता त्यांचा जो जात चोरीचा विषय आहे तो त्यांनी त्यांचा SC कॅटेगरीचा दाखला त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी घटना लिहून त्या ठिकाणी त्यांना त्यांचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळं आपण त्यांना कितीही जातचोर म्हणलं तरी ते शक्य होऊ शकत नाही. त्यामुळं ते बाहेरचं आणि जातचोर असं काही विषय येऊ शकत नाही. स्थानिकच्या मुद्द्यांना सुद्धा ते कायच तसं होणार नाही. ते इथलेच आहेत, माळशिरस तालुक्यातलेच आहेत, त्यामुळे काही विषयच नाही. हे फक्त तुमच्या कारोंडे गावकऱ्यांचं मत आहे का आसपासच्या? नाही, आसपासच्या गावातलं संपूर्ण दहेगाव गटातलंच म्हणणं असं आहे की ते कोण बाहेरचं नाहीत, काय नाहीत. आणि जात चोरी असली तरी त्यांना बाबासाहेबांच्या संविधानानुसार त्यांना त्यांचा हक्क मिळालेला आहे. त्यामुळे ती हक्क कुठंही ती गाजवणारच. डॉक्टर साहेबांना मोहिते पाटील ह्यांच्या बरोबरच आम्ही तुतारीला मतदान करणार. कशामुळे? ही आपल्या समाजाच्या, आमच्या समाजाबद्दल. कुठल्या समाज? ही आपल्या दलित मधलं. बर, काय दलितांसाठी काय केले जानकर मोहिते पाटलांनी? जानकर ह्यांनी, मोहिते पाटलांनी आम्हाला म्हणजे कुठल्याच बाबतीत अडचण नाही त्यांच्याबद्दल.
मग आता ती सातपुते बी दलितच आहे की. दलित असलं तरी ते आता हे म्हणायचं आहे दलित हे. बर. हे आपल्या भागातच मोडत नाही तर घेतलंय आपला त्याला कुठलं आहे खाद्य ते? बाहेर गावचाच आहे की कुठे ह्या गावातला आहे ते? गावात आलत कधी? नाही हे आला होता आम्ही निवडून दिला की पप्पानं बघाय बी आला नाही निवडून दिल्यापासून कधी आलत? आलाच नाही बर. हो एकदा पण? हिनं आलाच नाही तर त्याच्यावर मग आता त्याची पत्नी आहे की त्याची मग? असलं तरी ते आता ह्याच्यात चालत नाही ना एक बरच माणूस भात बघत काय सगळा असा धरून बघत नाही एकच बघत ना शेत एकदा अनुभव घेतलाय. घेतलं आता परत परत आता कशाला आपल्याला हाय ती पार्टी आपली आणायची कुठली पार्टी? ती जानकर आणि मोहिते पाटील कुठला आहे त्यांचा पक्ष? तुतारी बर. हम्म. लोकांना काय परिसरातल्या तुमच्या गावातल्या? परिसरातलं काय आता हीच त्यांच्यावरच आमचं आहे ना नेकनमी बर. असं आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत काय तुमच्या कारोणे गावात कुणाची हवा आहे कुणाचं वार आहे कुणाला आवाज जानकर साहेबाची जानकर साहेब हो. कशामुळे 100% जानकर साहेबांनी काय काम केली भरपूर केली ती. बरं आता ह्या तुमच्या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझे आमदार रामभाऊ सातपुतेंची स्वभावाची संस्कृती आहे उभा आहेत काय मग ते पण माझे आमदार होतं ते म्हणतात की भरपूर मी पण विकासाची कामं केली आहेत काय केली? तुमच्या केलीच गावात नाही. काय निधी वगैरे काहीच नाही 2019 ला ज्यावेळेस ते उभे राहिले होते त्यावेळेस तुम्ही मतदान केलं होतं का केलं ते की तुमच्या गावात किती वेळा आलते काय भेटी? मला तर दिसलंच नाही अजून. निवडून दिले पण तुमचं ह्या निवडणुकीविषयी मत सांगा. तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला काय वाटतं? आमचं 100% गावचं मतदान जानकर साहेबाला जरा. बर. दुसरा उमेदवार आहे की पंचायत समितीला कोण आहे? खिलारी साहेब हा मग आमचे ते आहे तीच ना दोन्हीची दोन्हीला बी यांना का म्हणून नाही? नाही देणार आम्ही. विकासच नाही आमच्या गावचा केला. बरं, आता ही करतील असं वाटतंय का? करतील की. माझे नाव जगन्नाथ ज्ञानदेव लोंढे बापू माझे उपसरपंच कारुंडे गावची. काय निवडणुका लागल्यात काय काय म्हणते कारुंड काय नाही कारुंड चांगल्यापैकी होणार. जानकर साहेबाला मोहिते पाटील आणि जानकर साहेब एकत्र असून त्यांना चांगल्यापैकी मतदान होणार. त्यावर आता भारतीय जनता पार्टीचं वर केंद्रात सरकार आहे राज्यात आहे निधी केंद्र- भरपूर आंबा म्हणते द्या. निधी भरपूर नाही काय नाही. कारुंडे गावात शंकरराव मोहिते पाटलांनी तळ केले. पाणी लोकांना पहिल्यापासूनच पाण्याचं अजिबात ही बसून दिलं नाही आणि ती तळ्यातून लोकांना पाणी पुरवठा होतो. बरं, तुमच्या गणात आता कोण कोण उमेदवार आहेत? आमच्या गणात जीवन जानकर साहेब आणि खिलारे मॅडम. काय गावाचं कल काय गावाचा कल जानकर साहेब आणि मोहिते पाटील हा त्यांच्याकडेच गावाचा कल आहे. माळशिरस तालुक्याचा एकूण कसा निकाल नाही माळशिरस तालुक्याचा मोहिते पाटलाच्या ह्यानंच निकाल राहणार आहे. भारतीय काय तुमची ओळख काय नाव काय? मी तुषार पाटील. मी कारुंडे गावचाच नागरिक आहे. शेतकरी कुटुंबातलाच आहे मी. आम्ही काही बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे काय तुमच्या कारुण्यामध्ये कुणाचं कल आहे कोण किंवा वातावरण कुठल्या पार्टीचं आहे कुठल्या पक्षाचं? तुतारीच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार. कशामुळं? काम आहेत इथं जानकर साहेबांचे काम आहेत. मोहिते पाटील कुटुंबाचे आज 70 वर्षापासून काम आहेत. विकास कामं केलेली आहेत. ह्या गावामध्ये जी तुम्हाला विकास दिसतोय ना ते पूर्णपणे मोहिते पाटील कुटुंबाने केलेला आहे. 2019 ला इथं आमदार रामभाऊ सातपुते होते. हा. आता ते अनेक भाषणात म्हणतात की मी कामाचा माणूस आहे अनेक ऑपरेशन केली निधी दिला बंधारे बांधले रस्त्याची कामं केली. तुमच्या गावात काही निधी दिला नाही? आमच्या गावात कुठं तिकडं मंदिराकडं कुठं एक हे बांधले 4 खोल्या बांधलेल्या आहेत. त्याचा बी जत्रेमध्ये कोणाला वापर होत नाही त्या खोल्यांचा. पत्रा शेड वगैरे काय असतं तरी म्हणलं असतं लोकांना बकरी हे कापायला त्याचा वापर होतो या तो पण काय वापर होत नाही त्याचा. पहिलेच 2-3 इमारती विजयदादांनी बांधलेल्या आहेत त्याच अशा निकाम्या पडलेल्या आहेत. त्याचा कोणी वापर करत नाही. आणि राहिला रस्त्याचा विषय तर तुम्ही एकदा वाड्या वस्त्यांवर फिरून बघा कुठंही गावात रस्त्याला अगदी खडी सुद्धा नाही. 75 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती देश स्वतंत्र झाला तसं ह्या वाड्या वस्त्यांवर वरती रस्त्याची कामं झालेली नाहीत. दादांनी केली बांधकाम मंत्री असताना त्याच्यानंतर कामच झाले नाहीत. आता इथं आता निवडणुका लागलेल्या आहेत तुम्ही म्हणताय मोहिते पाटलांनी आणि जानकर साहेबाचं काम आहे. आता माझे आमदार सातपुते साहेब पण म्हणतात की मी बरीचशी कामं केलेली आहेत ती विकासाची कामापेक्षा पोस्टरबाजी त्यांची जास्त आहे. काम कमी आहे आणि गावामध्ये गावगाड्यात खेड्या प्रत्येक खेडोपाडी
त्यांनी फक्त जातीवाद पसरवण्याचं काम केलेलं आहे माळशिरस तालुक्यामध्ये, बाकी काही केलेलं नाही. विकास काम कमी आहे. तुम्हाला सांगतो आता ह्या इलेक्शन मध्ये पूर्णपणे समाजामध्ये भांडण लावायचं आणि 9 तारखेनंतर हा माणूस तालुक्यामध्ये कोणाला दिसणार नाही. बरं आता ही दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार आहेत हा. कोण कोण आलते तुम्हाला मतं मागण्यासाठी? कुठले भाजपचं, राष्ट्रवादीचं, शिवसेनेचं कोणते नेते उमेदवार आले होते? भारतीय जनता पार्टीचे गावात येतात, त्यांच्यापाशी कोण माणूसच गावात नाही बसायला. पण 4 माणसं आहेत त्यांच्यापाशी बसतात, उठून जातात. आणि इकडले राष्ट्रवादीचे जे आहेत ते जीवन पाहे आले होते, स्वतः प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत, प्रत्येकांच्या अडचणी विचारलेल्या आहेत, त्याच्यावर त्याच जागेवर बसून काय मार्ग काढलेले आहेत. नंतर त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर स्नेहलताई जानकर त्या सुद्धा आल्या होत्या. प्रत्येक वस्तीवरती प्रत्येक घरोघरी जाऊन आलेले आहेत ते, आणि ते लिहून घेत होत्या त्याच वस्तीवर काय अडचण आहे, त्या समाजाची काय अडचण कारुंडे आहे. पंचायत समितीमध्ये दुसरं उमेदवार कोण आहे ते आले होते का? हो आले होते, कमलताई खिलारे आल्या होत्या. तर आता कारुंडे आणि तिकडं गुरसाळे हा. हे पंचायत समितीचे 2 गण आणि दहेगाव जिल्हा परिषद. काय वाटतं आता हे तुमच्या गटामध्ये गाव आहेत, एकूण तुमच्या गावाचा आणि या दहेगाव जिल्हा परिषद गटाचा कल कसा राहील आणि साधारणतः कोण विजयाची दोर कोण खेचून आहे? जीवन भैया, अर्जुन शेह मोहिते पाटील दादा आणि कमलताई खिलारे हे तिन्ही उमेदवार कमीत कमी 5,000च्या लीडनं, हे तिन्ही पण उमेदवार 5,000च्या पुढच्या लीडनं निवडून येतील.